नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील 33 अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले असून यापैकी सुमारे 21 अनधिकृत होर्डिंग्जवर पालिकेने कारवाई करून निष्कासित केले आहेत. पावसाळी कालावधीत आपत्ती ओढावू नये या दृष्टीने पालिकेने उपाययोजनांवर भर दिला असून धोकादायक इमारती देखील रिकाम्या करण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत. उर्वरित होर्डिंग्जचा क्विक सर्वे करून त्यामधील अत्यंत धोकादायक होर्डिंग्ज निष्कासित करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या होत्या. पावसाळ्यादरम्यान धोकादायक इमारती पडून कोणतीही हानी होऊ नये यासाठी अनधिकृत इमारतींचा आढावा आयुक्तांनी घेतला होता. यामध्ये महापालिका हद्दीमध्ये 79 धोकादायक इमारती असून यापैकी 40 इमारती रिक्त करण्यात आल्या. यातील 2 इमारतींवर महापालिकेच्या वतीने निष्कासन कारवाई सुरू आहे अशी माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली. उर्वरित इमारतींमधील पाणी आणि वीज पुरवठा बंद करून लवकरात लवकर रिकाम्या करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या आहेत. तळोजा MIDC भागातील झोपडीत राहणाऱ्या एका महिलेच्या 7 महिन्याच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील तक्रारदार महिला रवीना इस्राईल अन्सारी आणि तिचा पती तळोजा MIDCतील असाही ग्लास कंपनीच्या बाजूला असलेल्या झोपडीमध्ये राहण्यास असून ते रस्त्यावर फुगे विकून आपला उदरनिर्वाह करतात. रवीना अन्सारी हिने आपल्या 7 महिन्याच्या बाळाला झोपडीमध्ये पाळण्यात झोपवले होते. त्यानंतर ती झोपडीच्या बाहेर जेवण करण्यासाठी बसली होती. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने अंधारामध्ये रवीनाच्या झोपडीमध्ये घुसून तिच्या 7 महिन्याच्या बाळाला उचलून नेले. तिने आजूबाजूला सगळीकडे आपल्या बाळाची शोधाशोध केली, मात्र बाळ मिळून आले नाही. त्यानंतर रवीनाने तळोजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पावसाळ्यात आपत्ती ओढावू नये यासाठी मान्सूनपूर्व कामे आणि आपत्ती व्यवस्थापन कामाचा विभागवार सविस्तर आढावा आयुक्त मंगेश चितळे यांनी महापालिका मुख्यालयात घेतला. यावेळी त्यांनी धोकादायक इमारती, अनधिकृत होर्डिंग निष्कासित करण्याच्या आणि रस्त्यावर पावसाळ्यात पडणारे खड्डे भरण्यासाठी इंजिनियर्सची एक टीम तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय गटेकर, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, उपअभियंता सुधीर साळुंके यांच्यासह 5ही प्रभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. माथेरान घाटात स्कूटीला घडलेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बदलापूर येथून आलेल्या पर्यटकाच्या वाहनाला माथेरान घाटात 2 जून रोजी अपघात झाला होता. या अपघातात पती पत्नी जबर जखमी झाले होते, तर 1 वर्षीय चिमुकली सुखरूप बचावली होती. यामधील जखमी 23 वर्षीय विवाहित मुबत्सिम दानिश बुबेरे या तरुणाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. बदलापूर गोरेगाव येथे राहणारा मुबत्सिम दानिश बुबेरे हा पत्नी नम्रा बुबेरे आणि 1 वर्षीय मुलीला माथेरान फिरण्यासाठी म्हणून स्कूटीवर सकाळी आला होता. माथेरान फिरून झाल्यानंतर हे कुटुंब आपल्या स्कूटी घेऊन घरी निघाले होते. यावेळी वाहन मुबत्सिर दानिश बुबेरे हे चालवत असताना माथेरान घाटातील जुम्मापट्टी येथील अवघड वळण समजले जाणाऱ्या एस टर्न येथे बुबेरे याच्या स्कूटीचा अपघात झाला. या अपघातात मुबत्सिम दानिश बुबेरे याच्या डोक्याला आणि पत्नी नम्रा बुबेरे याच्या पायाला जबर मार लागला होता. मुबत्सिमला कामोठे येथे MGM रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आले होते, तर पत्नी नम्रा बुबेरे हीच बदलापूर येथे उपचारासाठी नेले होते. 1 वर्षीय चिमुकली ही सुखरूप बचावल्याने तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान मुबत्सिमचा मृत्यू झाला. त्यामुळे बुबेरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ओल्या काजूगराचा हंगाम आता सरला आहे. सध्या बाजारात उपलब्ध होणारे काजूगर म्हणजे परिपक्व झालेल्या बियातील काजूगर आहेत, कारण कोवळ्या बियातील काजूगराचा हंगाम संपला असून काजूच्या बियांना फळधारण झाली आहे. सध्या हे काजूगर 200 ते 250 रुपये शेकड्याने विकले जात आहेत. कोवळ्या काजूच्या बियातील काजूगर समजून खवय्ये ते खरेदी करत आहेत, मात्र कोवळ्या बियातील काजूगराच्या तुलनेने परिपक्व काजूगराची चव वेगळी आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होत आहेत। हे पर्यटक आवर्जून काजूगर खरेदी करताना दिसत आहेत। अवकाळी पाऊस तसेच खराब हवामानामुळे यंदा काजू आणि आंबा पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे। उत्पादन सुद्धा घटले आहे। दरम्यान आदिवासी महिला हा रानमेवा विकायला घेऊन येतात। सध्या दर चांगला मिळत असल्याने त्या आनंदी आहेत। भाव जास्त असला तरी खवय्ये मात्र चढ्या भावाने देखील काजूगर खरेदी करत आहेत। खांदेश्वर पोलीस ठाण्यातील 5 वर्ष कालावधीमधील विविध दाखल 58 पुण्यातील दारूचे बॉटल कॅन, गुटखा, सिगारेट जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नेवाळी येथे नष्ट करण्यात आला। खांदेश्वर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या होत्या। त्यांचा तपास पूर्ण होऊन आर ऑफिस विरुद्ध न्यायालयाने आदेश दिलेला, तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने गुटख्याचे 5 गुन्हे आणि दारूचे 40 गुन्हे अशा एकंदरीत 5.5 लाख रुपयांची दारू आणि 15.5 लाखाचा गुटखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या विशेष पथकाने नेवाळी या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता नष्ट केला। 1 जून ते 31 जुलैपर्यंत शासनाच्या मासेमारी बंदीच्या आदेशानंतर मासळीची आवक घटली आहे। आता कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणून शाकाळणी केली आहे। करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड, खोपटा, वशेणी आणि गव्हाण या ठिकाणच्या बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये 5000हून अधिक मासेमारी नौका आहेत। त्यामध्ये काही नौका यांत्रिकी तर काही बिगर यांत्रिकी आहेत। 31 मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता। आता पुढील 2 महिन्यांसाठी या बोटीत किनाऱ्यांवर विसवल्या आहेत। त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे। बदलते हवामान, समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेलीफिश अशा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो। त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते। तरी देखील जिल्ह्यातील मच्छीमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत। जून महिन्यात उधाणाबरोबरच वारा, वादळ येते। मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकण्याचा धोका अधिक असतो। खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। मासेमारी बंदीमुळे मच्छीमारांनी नौका किनारी लावण्यास सुरुवात केली आहे। अनेक जण या हंगामात किनारी भागात मिळणाऱ्या मासळीवर आपली उपजीविका करत आहेत। मुंबई गोवा महामार्गावर नगडगाव गावाच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे छोटी दरड कोसळून महामार्ग बंद झाल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। मुंबई गोवा महामार्गावर नडगाव गावाच्या हद्दीत महामार्गालगत फोडलेल्या डोंगरावरून काही भाग खाली कोसळला। दरम्यान याचवेळी महाड औद्योगिक वसाहत पोलिसांचे एक पथक यावेळी येथून जात होते। या पथकाला दरड कोसळण्याची संभावना दिसताच त्यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवली। त्यानंतर काही मिनिटातच ही दरड कोसळली। पोलीस पथकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना होताना टळली आहे। या ठिकाणी त्वरित महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले। महामार्गाची एक मार्गिका बंद करून पोलिसांनी वाहतूक सुरू केली आहे। मात्र काही काळासाठी या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती। देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रविवारी नव्या सरकारची स्थापना झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमधील नेत्यांची मंत्रिपदांची शपथ घेतली। शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक झाली। यावेळी पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले। पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळात समावेशाबद्दल नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे अभिनंदन केले। आपल्याला विकसित भारताचा अजेंडा पुढे चालू ठेवण्याची गरज आहे। कोणत्याही व्यत्ययाशिवाय विकास कामे सुरू राहणार आहेत। 100 दिवसांच्या आराखड्यावर काम करण्याच्या सूचना त्यांनी नव्या मंत्र्यांना दिल्या। सर्व खासदार सारखेच आहेत। प्रामाणिकपणावर लक्ष केंद्रित करा। गरीब लोक आणि कामगारांवर विशेष लक्ष द्या। किमान 4 दिवस मंत्रालयात काम करा आणि उरलेला वेळ शेतात घालवा। कोणत्याही पदावर कुटुंबीय आणि नातेवाईकांची नियुक्ती करू नका, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदींनी दिल्याचे वृत्त आहे।
मी नरेंद्र दामोदर दास मोदी असे म्हणत त्यांनी तिसऱ्यांदा पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। त्यांच्यासोबत एनडीएच्या काही दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यात राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे। शपथविधी सोहळ्यात शेजारील देश आणि इतर देशातील अनेक नेते सहभागी झाले होते। यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद आसिफ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पाजी कमल दहल प्रचंड, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जुगन्नाथ यांनी उपस्थिती लावली होती। त्याचप्रमाणे भारतातील अनेक दिग्गजांनीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली होती। या सोहळ्यापूर्वी अनेक सिने तारकांनी विशेष मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले।